श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो. हे भगवंता, हे परमेश्वरा, हे परमात्म्या, हे माझ्या सद्गुरु रूपा, हे माझ्या ओंकार स्वरूप असणाऱ्या सद्गुरु रूपा, माझ्यासारख्या अनाथाचा तूच नाथ आहेस. मला तुझाच आधार आहे, तुझ्याशिवाय अन्य कुणीही नाही. आणि म्हणून मी तुला शरण आलेलो आहे. मी तुला वंदन करतो आहे, मी तुला वंदन करतो आहे, मी तुला वंदन करतो आहे. या पहिल्या ओळीतूनच एकनाथ महाराजांची आपल्या गुरूंबद्दल असणारी, आपल्या परमात्म्याबद्दल असणारी, त्या ओंकार स्वरूप असणाऱ्या सद्गुरु तत्वाविषयी असणारी एक कृतज्ञता, एक भावना, एक त्यांच्या मनातली आस दिसून येते. आणि संपूर्ण शरणागत होऊन, त्यांना शरण जाऊन ते त्यांच्या चरणावर वंदन करता आहे. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. पुढे म्हणतायत, नमो माय बापा, गुरुकृपा घना. आपण आरती झाल्यानंतर रोज त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव हे म्हणतो खरं, पण त्याच्यामध्ये काय आपला भाव नसतो, आपलं लक्ष नसतं. आरती कधी एकदा संपते असं आपल्याला झालेलं असतं. प्रसाद काय आहे इकडंच सगळं लक्ष असतं. आणि उगीचच आपलं म्हणायचं म्हणून आपण म्हणतो आणि उरकतो. त्याच्यामध्ये आपण भावना शून्य असतो. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे भगवंता, हे सद्गुरु रूपा, हे ओंकारा, तूच माझा माता आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा भाऊ आहेस, तूच माझा सखा आहेस. आणि म्हणून मी तुला त्वमेव शरणम मम देव देव, मी तुला शरण आलेलो आहे. तूच माझा देव आहेस, तूच माझा नाथ आहेस, तूच माझा आधार आहेस, तूच माझा आश्रय आहेस. केवढा मोठा भाव आहे. नमो माय बापा, गुरु कृपा घना. हे माझ्या मायबाप असणाऱ्या भगवंता, हे माझ्यावर कृपेचा घन म्हणजे बादल, म्हणजे ढग बरसणाऱ्या हे सद्गुरु रूपा, नाही का. नमो माय बापा, गुरुकृपेचा वर्षाव करणाऱ्या या आत्मतत्वा, नाही का. तोडी या बंधना, मला या बंधनातून सोडव, मुक्त कर. मी या प्रपंचामध्ये, मी या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय, माझा जीव तडफडतोय. मी या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेलो आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम असं हे दुःख मी भोगतो आहे. तर हे देवा, हे मायबापा, हे सद्गुरू, हे समर्था, हे ओंकार स्वरूपा, तू मला या भवबंधनातून, या प्रपंचाच्या बंधनातून सोडव, मुक्त कर. तोडी या बंधना, तू या बंधनातून मला मुक्त कर. तू या मायेतून, या मोहातून, या आसक्तीतून मला सोडव. देह आणि देहाच्या मुळे निर्माण होणाऱ्या या नातेसंबंधामध्ये मी गुरफटलो आहे. विनाकारण मी याच्यामध्ये अडकत चाललेलो आहे.
माझ्यामध्ये विनाकारण हे विकार निर्माण झालेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड रिपुंनी मी ग्रस्त झालेलो आहे, त्रस्त झालेलो आहे. हे भगवंता, तू मला या सगळ्या जंजाळातून, या गुंत्यातून सोडव. या माया मोह पाशातून मला मुक्त कर. नमो माय बापा, गुरुकृपा घना, तोडिया बंधना माया मोहा. पुढे म्हणतायत, मोह जाळ माझे कोण निरसील. या मोह जाळामध्ये मी जो अडकलेलो आहे, या भवबंधनामध्ये मी जो अडकलेलो आहे, याच्यातून मला कोण सोडवणार. आणि एवढं सामर्थ्य या जगामध्ये असणाऱ्या मानवामध्ये आहे कुठे. कोण मला याच्या संबंधी उपयोगी पडणार आहे. ना आई, ना बाप, ना भाऊ, ना बहीण, ना मुलं बाळं, ना बायको, ना सासू सासरा. म्हणून हे देवा, तुझविण दयाळा सद्गुरू राया. अरे हे माझ्या सद्गुरू राया, तुझ्या इतका दयाळू या जगात कोण आहे. तुझ्या इतका प्रेम करणारा या जगात कोण आहे. तुझ्या इतका सामर्थ्यवान, तुझ्या इतका ज्ञानी, तुझ्या इतका संपन्न या जगामध्ये कोण आहे. आणि म्हणून हे देवा, हे परमात्म्या, हे सद्गुरू, हे ओंकार स्वरूपा, आपण समर्थ आहात, सद्गुरू आहात. आपणच मला यातून मुक्त करा. मला या भवबंधनातून सोडवा. मला या मायापाशातून सोडवा. मला मुक्त करा. नाही का. पुढे म्हणतायत, सद्गुरू राया माझा आनंद सागर. आता एक गंमत आहे बरं का. ओंकार म्हणा, आत्मतत्व म्हणा, सद्गुरू म्हणा, परमेश्वर म्हणा, परब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, आत्मा म्हणा, गोपाल कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, नारायण म्हणा, नाही का, राम म्हणा, कृष्ण म्हणा, सगळं एकच आहे हो. तर आता मी कुठलंही नाव घेतलं तरी त्याच्यामध्ये हे सगळं आहेच असं आपण गृहीत धरतात. ते काय सारखं सारखं मी तुम्हाला हेच किती वेळा सांगू. रामही तोच, कृष्णही तोच, परमात्माही तोच, गुरुही तोच, ओंकार तोच, ब्रह्मा विष्णू महेशही तोच. हे सगळं एकच आहे. नावं फक्त वेगळी आहेत. त्यांचं सामर्थ्य एकच आहे. त्यांचं तत्त्व एकच आहे. त्यांचे गुण एकच आहेत. त्यांचं कर्तृत्व एकच आहे. त्यांची शक्ती एकच आहे. त्यांची कृपा एकच आहे. ते सर्वांना मदत करतात. ते सर्वांना सोडवतात. हे त्यांच्यातलं सामर्थ्यसुद्धा एकच आहे. म्हणून मी गुरु म्हटलं म्हणजे परमेश्वराचा अनादर केला असं होत नाही, किंवा परमेश्वर म्हटलं म्हणजे गुरूंना मी किंमत देत नाही असं समजू नका कृपया. कारण हे सगळे एकच आहे. गुरु आणि परमेश्वर वेगळे नाहीतच. त्यामुळं माझं बोलण्यामध्ये कधी मी गुरु म्हणीन, कधी परमेश्वर म्हणीन, कधी ओंकार म्हणीन, कधी तत्व म्हणीन, कधी माणूस म्हणीन, कधी व्यक्ती म्हणीन. तर कृपया आपण त्याचा गैरअर्थ काढू नका. नाही तर मी गुरूंबद्दल बोललो म्हणजे मला भगवंताबद्दल भाव नाही, किंवा भगवंताबद्दल बोललो म्हणजे गुरूंबद्दल भाव नाही, असं कुणीही कृपया समजू नये. तर पुढे म्हणतायत एकनाथ महाराज, सद्गुरू राया माझा आनंद सागर. मग आता तुमच्या मनामध्ये लगेच शंका येईल, मग भगवंताला आनंद सागर नाही का म्हणायचं. अहो तोच तो भगवंत म्हणजेच सद्गुरू. जो सच्चिदानंद स्वरूप आहे तो भगवंत म्हणजेच सद्गुरू. त्यामुळं सद्गुरू राया माझा आनंद सागर हे म्हणण्यामध्येच आपण भगवंतच हा सच्चिदानंद स्वरूप आहे हा अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे, नाही का. जसं अध्याहृत असतात काही काही गोष्टी, त्या सांगाव्या लागत नाहीत, त्या समजून घ्यायच्या असतात. म्हणजे उगीच वाद करायचा म्हणून कोणीतरी वाद घालू नये की सद्गुरू राया माझा आनंद सागर, म्हणजे सद्गुरू जर आनंद सागर असतील तर मग परमात्म्याला सच्चिदानंद का म्हणायचं.
असं उगीचच कोणाच्या मनामध्ये भलतेच भाव येऊ नयेत म्हणून मी हा खुलासा केला. सद्गुरू आनंद सागर आहेत म्हणजेच भगवान आनंद सागर आहेत. ते सच्चिदानंद आहेत म्हणजे सद्गुरूही सच्चिदानंद आहेत. दोन्ही वेगळे नाहीतच. असो, एकनाथ महाराज म्हणतायत, सद्गुरू राया माझा आनंद सागर. तो स्वतः आनंदाचा सागर असल्यामुळे, आनंदाचा झरा असल्यामुळे रात्रंदिवस तिथे आनंद बरसतो आहे. आणि जर अशा सद्गुरूंच्या सहवासामध्ये आपण गेलो तर आपल्याला तो आनंद का बरे प्राप्त नाही होणार? आणि जिथे आनंद आहे तिथे दुःखाला जागा कुठे? आणि म्हणून सत्संगाचं महत्त्व असतं, सद्गुरूंचं महत्त्व असतं, भगवंताचं महत्त्व असतं. आपण त्याच्या चिंतनामध्ये राहिलो, त्याच्या मननामध्ये राहिलो म्हणजे सगळा आनंदच असतो. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. आपल्या मनाची अवस्था ही अशी होऊन जाते. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. भगवान हा सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे सतत असणारा, सत म्हणजे खरा असणारा, सत म्हणजे कायम असणारा, चित म्हणजे चैतन्यमय असणारा आणि आनंद स्वरूप असणारा, सच्चिदानंद स्वरूप असणारा भगवंत म्हणजेच माझे सद्गुरू. सद्गुरू राया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव. माझ्या गुरूंचा म्हणजेच त्या परमात्म्याचा, म्हणजेच त्या भगवंताचा, म्हणजेच त्या ओंकाराचा या साऱ्या त्रैलोक्याला, या साऱ्या ब्रह्मांडाला आधार आहे. तोच आपल्याला धारण करतो म्हणून आपण सगळे टिकून आहोत, नाही का? आता इथे रामायणातला एक प्रसंग मला आठवला म्हणून सांगतो मुद्दाम. सेतुबंधनाचं जेव्हा कार्य चाललं होतं, रामाचं सैन्य, वानर सैन्य सगळं जमा झालेलं होतं आणि आता समुद्र ओलांडून कसा जायचा असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्या समुद्रानेच विनंती करून रामांना सांगितलं की तुम्ही माझ्या अंगावर एक सेतू बांधा आणि सेतू बांधून तुम्ही पलीकडे जा. हा सेतू बांधण्याचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा माकड, वानरं आणि इतर सारे मोठमोठे दगड, मोठमोठे पर्वत, मोठमोठी झाडं आणून उचलून टाकत होती आणि त्या समुद्रामध्ये टाकत होती, परंतु ते सारे तरंगत होते. म्हणून प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की आपणही एक दगड उचलून टाकून बघूया. म्हणून त्यांनी इकडं तिकडं पाहून जवळपास कोणी नाही ना याची खात्री करून घेतली आणि हळूच एक दगड उचलून पाण्यात टाकला आणि तो बुडाला. रामाला मोठं आश्चर्य वाटलं. हे सगळे वानर, हे सगळे माकडं दगड धोंडे आणून टाकतायत, पर्वत आणून टाकतायत, झाडं आणून टाकतायत, त्या सगळ्या गोष्टी समुद्रामध्ये तरंगतायत आणि मी टाकलेला दगड मात्र बुडतोय. आणि हे कुणीही पाहत नाही असं जरी प्रभू रामचंद्रांना वाटत असलं तरी त्यांचा दासांचा दास असणारा, दासोत्तम असणारा, प्रभू रामचंद्रांचा आदर्श सेवक असणारा हनुमान एका कोपऱ्यातून ते पाहत होता. रामाला मोठी उत्सुकता लागली. त्याने हनुमंताला बोलवून घेतलं आणि विचारलं, हनुमंता, तुम्ही लोक जे दगड टाकतायत ते तरंगतायत आणि मी टाकलेला बुडतोय, याचं काय रहस्य?
मारुती स्तोत्रामध्ये आपण बुद्धिमत्तां वरिष्ठम असं ज्या मारुतीचं वंदन करतो, बुद्धिमत्तांमध्ये वरिष्ठ असणारा असं समजतो, ज्ञानी समजतो, असा हा ज्ञानी असणारा ज्ञानी भक्त प्रभूंना म्हणाला, खरं आहे हो, अहो आम्ही ज्याला टाकतो त्याला आम्ही टाकतो, परंतु तुम्ही मात्र तुमच्या सामर्थ्याने त्याला उचलून धरता, तुम्ही आधार देता, म्हणून आम्ही सारे तरंगतो. पण प्रभू ज्याला आपणच टाकलंय त्याला कुणाचा आधार आहे? आणि म्हणून आम्ही जेव्हा दगड टाकतो तेव्हा तुमच्या आधाराने ते तरंगतात, परंतु तुम्हीच ज्याला टाकलंय त्याला आधार कुणाचा, आणि म्हणून तो बुडतो. तसं सद्गुरू राया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव. माझ्या गुरूंचा या त्रैलोक्याला आधार आहे, आणि म्हणून आपण सारे तरंगतो आहोत, आपण बुडत नाही. आपल्याला या भवसागरातून पार करण्याची शक्ती सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. त्यांचाच आपल्याला आधार आहे, त्यांचाच आश्रय आहे. सद्गुरू राया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव. गोपाल कृष्ण भगवान की जय.